म्हणजे वाघ आहे, मांसाहारी प्राणी. जर वाघच जर त्यामधून काढून दिला तर गवत खाणाऱ्या प्राण्यांची संख्या भरपूर वाढणार आणि ती एवढी संख्या वाढणार की ते गवत पूर्ण खूप प्रमाणात कमी येऊन जाईल. त्यामुळे जे अन्न साखळीची चेन आहे, एक प्राणी दुसऱ्या प्राण्याला जसं खातो आणि त्यामुळे त्या प्राण्यांची संख्या जशी नियंत्रणात राहते, त्यामुळे सर्वात वरच्या स्तरावर अन्न साखळीमध्ये वाघ येतो. वाघ हा अनुसूची 1 मध्ये असण्याचं कारण काय आहे की वाघ हा दिसण्यासाठी खूप म्हणजे आकर्षक प्राणी आहे. तसेच बघा, वाघाची जर जीवनशैली तुम्ही जर बघितली तर त्याची शिकार करण्याची पद्धत आणि तो पिलांना लहानचं मोठं करतो त्याचा तो एवढा खडतर प्रवास असतो की ज्या वेळेस वाघींच्या पोटात 4-4, 5 पिल्लं असतात, तिला पोटात पिल्लं असताना सुद्धा धावून शिकार करावं लागतो आणि ती लहानचे मोठे करताना तिला खूप 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 परिश्रम घ्यावा लागतो. आपण आपल्या म्हणजे कल्पनेच्याही पलीकडे आहे की ते त्या परिस्थितीत पिल्लांना पोटात ठेवून धावून शिकार करून ती त्या पिल्लांना जगवते, म्हणजे जन्म देते आणि वाढवते. अशा या महत्त्वाच्या प्राण्याला भारत सरकार अनुसूची 1 मध्ये देऊन आपला राष्ट्रीय प्राणी घोषित केलेला आहे. त्याच्या संवर्धनाचं काम केल्यामुळेच वनाचं अस्तित्व टिकून राहील. ह्या तर थोड्या नेग्लिजिबल गोष्टी आहेत की म्हणजे हे करण्यासारख्या गोष्टी आहेत, नजरअंदाज करण्यासारख्या गोष्टी आहेत की झाडं तोडले तरच ते म्हणजे वाघाला घाबरून लोक जाणार नाही किंवा झाडं तोडणार नाही. परंतु मेन काम त्याचं ते अन्न साखळीतलं जे बॅलन्स ठेवणं आहे ते काम वाघाचं आहे. त्यामुळे वाघाचं खूप मोठं महत्त्व आहे आणि त्या संबंधी आम्ही एक 5वी 6वी